नमस्कार, मी डॉक्टर मिताली वैद्य, मधुमेह तज्ञ, पिनॅकल ऑर्थो सेंटर ठाणे. हल्ली आपण बघतो की डायबिटीजचं प्रमाण हे बरंच वाढलेलं आहे. शिवाय बऱ्याच कमी वयामध्ये डायबिटीज टाइप 2 ची लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा सहजच केलेल्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स मधून हे दिसून येतं. सो पेशंट्सना तसा काही त्रास होत नसतो. डायबिटीजमुळे असा काही त्रास होत नसतो. फार कमी वेळा टिपिकल सिम्प्टम्स घेऊन पेशंट येतात की तहान खूप लागतेय, वजन अचानक कमी झालंय, बऱ्याच वेळा लघवीला जावं लागतं किंवा खूप भूक लागतेय पण तरीही अशक्तपणा जाणवतोय. सो ही लक्षणं येईपर्यंत बरेच शुगर वाढलेली असते खूप किंवा बरेच वर्ष ऑलरेडी डायबिटीज असतो आणि तो नंतर कळण्यात येतो. तर आता हा पूर्वी बऱ्याच 50-60च्या नंतर हा डायबिटीज दिसून यायचा. पण आता अगदी 30-40 वयोगटातही सगळ्या हे दिसून जेव्हा पहिल्यांदा ही शुगर दिसते, की ब्लड ग्लुकोज लेव्हल वाढलंय. सो दे डू कम. ते तपासायला तपासणी झाल्यानंतर ते दाखवायला येतात. पण बऱ्याच वेळा त्यांना गोळी चालू करायला नको. ही लाईफस्टाईल डिसीज आहे आणि औषधांपेक्षाही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स जे आपण म्हणतो, की पहिलं हे आहे ते आपलं जीवनशैली. सो खाण्यापिण्याचे च्या सवयींमध्ये योग्य बदल घडवणं, व्यायामाचं एक रुटीन आपल्या पूर्ण कितीही बिझी शेड्यूल असेल तरी त्याच्यामध्ये आत्मसात करणं ही सगळ्यात मोठी गरज आहे, जी बऱ्याच वेळा दुर्लक्षित केली जाते. वरवर त्रास जरी नाही होत असला, तरी आतमध्ये शरीराच्या अनेक भागांमध्ये त्याचे पडसाद आपल्याला दिसत असतात. ॲलोपॅथी मेडिकेशन्स च्याबद्दल काहींना एक प्रेजुडिस असते, की ॲलोपॅथी एकदा चालू झालं, की मग ते आयुष्यभर चालू राहील. तज्ञांकडून जर आपण सल्ला घेतला आणि त्याच्याप्रमाणे जर ट्रीटमेंट चालू केली, तर त्यात काही आणि जर योग्य औषध घेऊन जर शुगर लेव्हल कमी आली, तुमच्या जीवनशैलीमध्ये मॉडिफिकेशन आणून जर शुगर कमी आली, तर गोळ्या ह्या कमी करता येतात, बंद करता येतात आणि हे सगळं घडू शकतं. सो सर्वांना माझा एकच सल्ला असेल, की डायबिटीज हा एक फक्त वाढलेली रक्तातली साखर हे एवढंच नाहीये. तर हा अतिशय धोकादायक असा कॉम्प्लेक्स डिसीज आहे. त्याच्या डायबिटीजमुळे बाकीचे अजून काही आजारही होऊ शकतात. म्हणून डायबिटीजकडे दुर्लक्ष करू नका, घाबरून जाऊ नका. योग्य तज्ञांकडून त्याबद्दल जाणून घ्या आणि योग्य त्या दिशेने पावलं उचला.